नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण दररोज चालू घडामोडीचा एक जो व्हिडिओ आहे हा घेऊन येत असतो आणि या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 प्रश्न जे आहेत ही बघायला मिळतात। त्यासाठी व्यवस्थित बघा, या प्रश्नाचं विश्लेषण करून देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर हा पहिला प्रश्न घेऊन आलेलो आहे। बघा काय म्हणतोय पहिला प्रश्न, तो एकदा आपण चेक करू। विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, 2026 हे वर्ष कृषी वर्ष असेल। कोणतं वर्ष असणार आहे? कृषी वर्ष असेल किंवा असे वर्ष म्हणून घोषित केले ते किंवा केले गेले आहे, तर ते राज्य कोणतं आहे किंवा कोणत्या राज्याने कृषी वर्ष 2026 ला म्हटलं आहे, तर ते जे राज्य मित्रांनो ते मध्य प्रदेश हे राज्य आहे। या ठिकाणी समजून घ्या, इथे काय झालं माहिती आहे का, की 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त मध्य प्रदेशचे जे काय राज्यपाल आहेत त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या मध्य प्रदेशच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी या घटकाला महत्त्व देणार आहोत किंवा कृषी घटकाचा जो काय विकास आहे तो आपण करणार आहोत। आणि त्यांचं नाव आहे मुगूभाई पाटील। अशा पद्धतीचे ते राज्यपाल आहेत आणि या राज्यपालाने घोषणा केली। तुम्हाला असं देखील विचारलं जाणार की मध्य प्रदेशमध्ये 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित कोणी केले, तर उत्तर तुमचं राज्यपाल असले पाहिजे। ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण। पुढे बघा, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष IAS बिंद्रा यांचं नुकतंच निधन झालंय, तर त्यांचं निधन हे कितव्या वर्षी झालंय मित्रांनो, तर 84व्या वर्षी काय झालेलं आहे, त्यांचं निधन झालेलं आहे। ते माजी अध्यक्ष होते 1993 ते 1996 पर्यंत अशा पद्धतीने। आणि या पद्धतीने हे जे इथे अध्यक्षपद म्हणून भूषवलं होतं आणि महाराष्ट्राची किंवा त्याचबरोबर भारताची ही जी संस्था आहे BCCI ही महत्त्वाची संस्था आहे क्रिकेटच्या संदर्भामध्ये। पुढे जाऊयात आपण। नंतरचा प्रश्न बघा, केन रिचर्डसन हा BBL ज्याला आपण बिग बॅश लीग असं म्हणतो, आणि या बिग बॅश लीगच्या इतिहासामधील कोणत्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे, तर विद्यार्थी मित्रांनो कितव्या क्रमांकाचा गोलंदाज आहे तो, तर 5व्या क्रमांकाचा गोलंदाज आहे, हे देखील लक्षात राहू द्या। आणि बघा, सेवा कर्मी प्लस नावाचा जो काय उपक्रम आहे हा उपक्रम चालू केलेला आहे महाराष्ट्र शासनाने, आणि याचा उद्देश असा आहे की महाराष्ट्राचा जो काय विकास आहे तो विकास कार्यक्रम 2047 पर्यंत आम्ही राबवणार आहोत, असं सत्ताधारी पक्षाचं जे काय म्हणणं आहे ते आहे। आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून हा एक उपक्रम राबवला आहे। बघा, सेवा कर्मी प्लस कार्यक्रमामध्ये प्रशासकीय सुधारणा या निकषामध्ये राज्यात अव्वल म्हणजे पहिल्या क्रमांकाला ठरलेले विद्यापीठ कोणते, तर ते मुंबई विद्यापीठ आहे मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या। हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। आता पुढे जाऊयात, राज्यातील एकूण किती अकृषी म्हणजे जे कृषी विद्यापीठे नाही आहेत या विद्यापीठांमधून मुंबई विद्यापीठ अव्वल ठरले किंवा पहिल्या क्रमांकाचं विद्यापीठ आहे, तर किती विद्यापीठांमधून, तर 13 विद्यापीठामधून हे जे विद्यापीठ आहे हे पहिल्या क्रमांकाचं विद्यापीठ आहे मित्रांनो। पुढे जाऊयात आपण। बघा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे PSO ज्याला आपण पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर असं म्हणतो, म्हणून कर्तव्य बजावत असताना विमान अपघातात निधन झालेल्या मुंबई पोलीस अधिकाऱ्याचे नाव काय, अशा पद्धतीचा जो काय प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर विदीप जाधव असं त्यांचं काय आहे नाव आहे। आणि यांचं विमान अपघातामध्ये कालच काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे। दादांबरोबर 4 लोकांचं निधन म्हणजे एकंदरीत 5 लोक त्या विमान अपघातामध्ये
म्हणजे निधन झालेले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत असलेल्या विमान अपघातात निधन झालेल्या पायलटचे नाव काय असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. तर त्या वैमानिकांचं काय नाव आहे, तर त्यांचं नाव आहे बघा शांभवी पाठक असं त्यांचं नाव आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. अशा स्वरूपाचा जो प्रश्न आहे हा आपल्याला विचारला जाणार आहे. आणि त्यानंतर बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले, ते विमान कोणत्या कंपनीचे होते असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. तर ते जे विमान आहे मित्रांनो VSR एव्हिएशन अशा पद्धतीचं ते विमान आहे. आणि हे जे विमान आहे मित्रांनो हे विमान खूप भयानक अवस्थेमध्ये हे झालेलं आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचा. तर तुम्हाला माहितीच आहे, सांगायची आवश्यकता नाही आहे, कारण खूप गाजलेलं व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे. आणि मग एवढं मी सांगतो की लक्ष द्या, दादांनी सुरुवात केली होती 1982 मध्ये. राजकारणात पहिलं जे काय पाऊल आहे ते कधी टाकलं होतं 1982 मध्ये. आणि सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक म्हणून निवडून आले होते. काय म्हणून आले होते? संचालक म्हणून त्यांची निवड झाली होती. आणि हाच राजकारणामधला पहिला त्यांचा काय आहे तर प्रसंग आहे किंवा प्रवास म्हणू आपण त्यांना, प्रवेश आहे. आणि 1991ला हे जिल्हा मध्यवर्ती बँक पुणे या जिल्हा मध्यवर्ती बँकाचे ते अध्यक्ष देखील राहिले होते, हे पण लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर परत हे 1991ला लोकसभा मतदारसंघ बारामती इथून ते काय झाले होते, निवडून आले होते खासदार म्हणून. नंतर त्यांनी ते पद सोडलं होतं शरद पवार यांच्यासाठी. ओके, अशा पद्धतीने हे व्यक्तिमत्व खूप मोठं होतं आणि खूप अनुभव होता राजकारणामधला, कारण 6 वेळेस उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं होतं, 7 वेळेस ते आमदार राहिलेले होते, हे पण लक्षात राहू द्या. किती वेळेस? 7 वेळेस काय राहिले होते? आमदार राहिले होते. आणि महाराष्ट्रामध्ये हे पण तुम्हाला कळायला पाहिजे की सर्वाधिक काळ आमदार राहिलेली कोणती व्यक्ती आहे, तर गणेश देशमुख. कोण आहे? गणेश देशमुख ही व्यक्ती आहे. ओके, आमदार आहेत देशमुख. आणि हे गणेश देशमुख 11 वेळेस काय राहिलेले आहेत? आमदार राहिलेले आहेत. कुठले? सोलापूरमध्ये सांगोला या ठिकाणचे ते काय सांगोला मतदारसंघामधले आमदार आहेत. पोलीस भरतीला खूप वेळेस विचारलेला हा प्रश्न होता बघा मित्रांनो. आणि दादांनी इथे अर्थसंकल्प आता 1 तारखेला मांडणार होते आणि आतापर्यंत अर्थसंकल्पाचा विचार केला तर 11 अर्थसंकल्प त्यांनी काय केलेले आहेत? मांडलेले आहेत. म्हणून हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि दादांना पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असे आपण सर्वजण प्रार्थना करू. आणि आपला पुढचा प्रश्न बघू. लक्ष द्या, 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया जो आहे हा सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा जो काय देश आहे तो कोणता बनला आहे, तर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश हा फ्रान्स आहे किंवा फ्रान्स म्हणून ओळखला जाणार आहे. आणि पहिल्या क्रमांकाचा देश हा ऑस्ट्रेलिया आहे. कोणता देश आहे? ऑस्ट्रेलिया हा देश आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात आपण. लक्ष द्या मित्रांनो, एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले स्वातंत्र्य आणि बालस्नेही पोक्सो न्यायालय कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे किंवा उभारण्यात येणार आहे, तर पुणे या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आता तुम्हाला पोक्सो म्हणजे काय हे मी व्यवस्थित समजावून सांगतो. पोक्सो म्हणजे बघा, याचा अर्थ समजून घ्या. पोक्सोचा अर्थ होतो बघा, तर याचा अर्थ होतो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन सेक्शुअल फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस अशा पद्धतीने ह्याचा अर्थ होतो. आणि याची जी काय अंमलबजावणी आहे ही 2012ला झाली आहे बघा. 11ला मांडला होता तो. 4 नोव्हेंबर 2012 या तारखेपासून हा जो कायदा आहे हा कायदा अंमलात आलेला आहे. आणि या कायद्याने काय केलेलं आहे
की 18 वर्षाखालील जे काही मुलं आहेत आणि त्यांच्यावरती कुणी जर लैंगिक त्यांचं जर शोषण केलं तर अशा व्यक्तीला काय केलं जाणार आहे, तर या कायद्याच्या अंतर्गत या कायद्यामध्ये कलम आहे बघा, कलम क्रमांक 2D अंतर्गत काय केलं जाणार आहे, त्याला शिक्षा केली जाणार आहे. मग ती शिक्षा त्या वयानुसार असेल, तर तो अन्याय करणारा जर 16 वर्षाचा असेल तर साधारणतः त्याला काय केलं जाईल, एक वर्ष शिक्षा दिली जाईल. आणि 18 पेक्षा अधिक असेल तर त्याला ही जी शिक्षा आहे ती जन्मठेपीपर्यंत असणार आहे. त्याचे वेगवेगळे पुन्हा निकष आहेत, त्या निकषाने ते काय केलं जाणार आहे मित्रांनो, तर तशा पद्धतीने शिक्षा दिली जाणार आहे. 3 वर्ष देखील शिक्षा आहे. अशा पद्धतीचं जे काही काम आहे किंवा हा गुन्हा आहे हा पोक्सो अंतर्गत घडतो, म्हणून याची दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा कायदा खूप चांगला कायदा आहे. याचा चुकीचा वापर देखील होताना दिसून येत होता आणि म्हणून काय करण्यात आलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने मागेच याच्यावरती ठरवलं आहे हे जे वय आहे हे 17 करावं लागणार आहे किंवा 17 या मुद्द्यावरती ते ठाम आहेत, अशा पद्धतीने त्यांनी निर्णय देखील दिला होता. ओके, येणाऱ्या काळामध्ये आपण हा सगळा जो काय भाग आहे तो व्यवस्थित अभ्यासून घेणारच आहोत. तत्पूर्वी आपला हा शेवटचा प्रश्न होता. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. अभ्यास करत राहा. स्वतःची काळजी घ्या.